वेलकम बैक टू माई अनदर व्लॉग। और आज मैं बहुत खुश हूँ क्योंकि आज बहुत स्पेशल डे है, क्योंकि आज हम कहीं जा रहे हैं और वहाँ पे जाके आप मैं बहुत सारे लोगों से मिलूँगा। वो थोड़ा सा सरप्राइज़ रहेगा, आप देखना, आपको बहुत ही मज़ा आएगा कैसे लोग हैं। और मेरे दोस्त का ही है वो, जहाँ हम लोग जा रहे हैं वो, जहाँ के मैं आपको रिवील करूँगा। और छोटे छोटे बच्चे हैं, दादियाँ हैं, मतलब आपको समझ आ ही गया होगा। तो देखना उनके साथ मेमोरीज़ कैसे क्रिएट करते हैं, उनके साथ क्या खेलते हैं, क्या मज़ा आता है, सारी चीज़ें मैं दिखाने की कोशिश करूँगा। कुछ चुनिंदा पल और कुछ अच्छे मोमेंट्स मैं उनके साथ शेयर करना चाहूँगा मेरी लाइफ के। सो आई एम रियली 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 वेरी हैप्पी। सो आई एम गोइंग देयर। और मैं देखूँगा कि मतलब मैं ये जाने के बाद भी भूलूँगा। और मैं पहले भी बोल रहा हूँ कि मुझे लगता है कि आप लोगों को भी जाना चाहिए और सबसे मिलना चाहिए और अपनी थोड़ी सी खुशियाँ उनके साथ भी बांटना चाहिए। सो आई जस्ट वांटेड टू शेयर दिस वन। और आप देखना, आपको बहुत मजा आएगा। सो इथनं तुम्ही एंट्री करता, हा जो वरचा एक रोड आहे ना, इथे कानिपनाथला जातात. सो त्यांना असं इथे शेड वगैरे केलेलं आहे बसायला. आत्ता आम्ही इथे आमच्या दादांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि छान मंदिर वगैरे केलेलं आहे, एक क्यूटचं असं. सगळे लोक आता उभे आहेत जेवण्यासाठी. हे मंदिर आहे आणि गंगातारा वृद्धाश्रम म्हणून याचं नाव आहे. ते त्यांचे रूम्स आहेत, तिथे लोक बसतात. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. बापरे, महाराजांना कोण कधीच विसरू शकत नाही. महाराजांची छान आरती वगैरे होते, खूप सुंदर आरती केल्या जाते. इथे डॉगीज पण आहेत आणि असं आता जेवायचं केलेलं आहे. इकडे भरपूर काही झाडं वगैरे लावलेली आहेत, म्हणजे आजी आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे. आणि हे लोक शाळेतसुद्धा जातात. सो आता मी तुम्हाला त्यांचं वरचं दाखवते. तर मी व्हिडिओ काढतो. भरपूर आहे. आमच्या गंगातारा आश्रमात सर्व पाहुण्यांचं स्वागत असो आणि नमस्कार. मी कधीही आश्रम म्हणत नाही, कारण मी आनंद आश्रम म्हणते, नुसता आश्रम वृद्धाश्रम वगैरे म्हणत नाही. का तर मी जेव्हा इथं आले तेव्हा मी अतिशय घायल झालेले होते. मला बसता सुद्धा येत नव्हतं. जवळजवळ 2-2.5 महिने मॅमनी मला अक्षरशः झोपून ठेवलं. खायचं उठण्यापुरतं तेवढंच करायचं. शेजारची बाई ताटबीट धुवून द्यायची, सेवा करायची माझं, आणि परत झोपून राहायचे. मी असं 2.5 महिने मी काढले आणि आता ह्या परिस्थितीत मी आहे. त्याच्यामुळं मी त्याला आनंद आश्रम म्हणते, मी कधीही वृद्धाश्रम म्हणत नाही. त्याचप्रमाणे दादांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यांना अनेक अनेक शुभ आशीर्वाद देऊन त्यांना जय लाभ यश कीर्ती प्राप्त होऊ दे. त्याचप्रमाणे ते उत्तुंग अशा शिखरावर पोहोचू देत. त्यांचे ध्येय जे काय आहे ती पूर्णपणे पूर्त होऊ देत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सगळ्यांना मी नमस्कार करते.
स्वागत करते तुमचं. तुम्ही आला, मला फार आनंद झालेला आहे. आज अमोल दादाचा वाढदिवस आम्हाला माहिती पडला नसता. आज तुम्ही आले म्हणून आम्हाला माहिती पडला की आम्ही त्यांना आशीर्वाद देतोय आणि त्यांना दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता जे मुख्यमंत्री अजून मुख्यमंत्रीच्या बी पुढे स्वागत करते, नमस्कार करते. मॅडम सर्वज्ञ आलेले आहे. मला कोणी दिसत नाहीये तरी इथे खूप छान संबंधात आमच्या मुली आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. आणि आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करते, नमस्कार करते. सो मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मी अशा एका ठिकाणी जाणार आहे. मी सांगतो तेव्हा करा. मी अशा ठिकाणी जाणार आहे. तिथे ॲक्च्युली मी आलो आहे सध्या आणि इथे सगळे आजी आणि छोटे छोटे मुलं हे ॲक्च्युली अनाथ आश्रम आहे आणि इथे गंगा तारा वृद्धाश्रम मी एंट्रीसुद्धा टाकले तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला तुमचं फॅमिलीसोबत किंवा तुम्हाला असं कोणाला वाटतं की नाही आहे कोणी आपल्यासोबत तर तुम्ही नक्की येऊन इथे भेट देऊ शकता. तुम्ही इथल्या मुलांसोबत आजींसोबत सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करू शकता. खूप सुंदर आहे. आपल्या हडपसरपासून किंवा आपल्या पुण्यामध्ये अगदी 15-20 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो एव्हरीबडी कॅन कम अँड स्पेंड द टाईम विथ देम. सो इट्स यू फील रिअली गुड. आणि आता मी तुम्हाला दाखवतो. आता मी जास्त बोलणार नाही आहे. आय रिअली वॉन्टेड टू शो देम. आता तुम्ही त्यांना बघा आणि ते सुद्धा बोलतील काय ते. सो चलो बोलो हाय बोलो. हे सगळे मुलं आहेत ॲक्च्युली आणि आजी लोक आता इथे बसले होते. आजी लोक आता जेवण करणार आहेत सगळे मुलं. हे तुम्ही नावं वगैरे सांगा तुमचे. कोण सांगते पहिले पहिले एकेकाने सांगा. तू सांग. हां करतात ठीक आहे बोल. शिवांश तुझं. तू स्वराज. हे बघा हे सगळे माझे छोटे छोटे भाऊ आहेत आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे की मी आज इथे आलो आहे यांच्या गंगा तारा आश्रममध्ये. सो जस्ट हडपसरवरनं खूप जवळ आहे. आज मी यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. बोला काय बोलायचं आहे. आमच्या गंगाताराला वाढदिवसात वाढदिवस नाही दुसरं काहीतरी बोलायचं. हाय सगळे म्हणा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बघताय ना तुम्ही यूट्यूबवरती. बोल आणि नक्की कधी बोल. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कधी इकडे आले तर आम्हाला भेटायला येत राहा. कधी इकडे आलं तर आम्हाला भेट करावा. सो हे सगळे लोक आहेत. दीदी तुला काय बोलायचं. आजीनं जाऊ दे. हे सगळे असे आजी लोक वगैरे इकडे आहेत. आता सगळ्यांचं जेवायचा टायमिंग झाला आहे. सो तुम्ही मला असं वाटतं की खूप लोक असे आहेत ज्यांना आपली खूप गरज आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप खुश आहोत यार. म्हणजे मे बी आय एम सो इमोशनल बट मला असं वाटतं की आपण खूप खुश आहोत. आपल्याकडे मम्मी आहे पप्पा आहे आपल्याकडे आपले भाऊ सगळे लोक आपण एकसाथ राहतो. पण ह्या लोकांकडे आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आणि आपण नेहमी कंप्लेंट करत राहतो की आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण खूप कधी कधी ओव्हर रिॲक्ट करून जातो की अरे यार हे का नाही आहे किंवा ते का नाही आहे. आय डोंट नो. म्हणजे खूप लोक माझा ब्लॉग बघून रिलेट करत पण असते आणि मला असं हेच वाटतं की हा माझा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. इफ दे आर इन हडपसर और पुणे और आजूबाजूच्या आपल्या जागेवरती कुठे असतील तर प्लीज लोकांनी येऊन त्यांना भेटायला पाहिजे. टाईम स्पेंड करायला पाहिजे. कारण की खूप गरजेचं आहे. जर आपण सगळे लोक तर म्हणजे काही तर म्हाताऱ्या आजी वगैरे असतात त्यांना दिसत सुद्धा नाही. आणि हे जे आश्रम आहे माझ्या मित्राचा सुद्धा आहे. तो आला तर मी नक्कीच त्याला सुद्धा ब्लॉगमध्ये घेईन. तो आला नाही त्याचं काहीतरी काम होतं थोड्या आणि त्यांनी एवढं सुंदर आहे नक्की सुरू केलं आहे. त्यामुळे लाईक सो गुड. आणि मला असं झालं किती लोक आहेत जे की एकटे आहेत. आता तर आपण किती बघतो लोकांकडे की त्यांच्याबरोबर आपण इंस्टाग्राममध्ये ऑलमोस्ट बघतच असतो की त्यांची सून त्यांच्या मुलीला त्यांना घरातून बाहेर काढून देतो आणि त्यांना मारतात वगैरे. आणि हे कितपत बरोबर आहे. कारण की हे लोक त्यांना फक्त खुशी राहायचे. ते लोक एक्सपेक्ट काय करतात यार त्यांना फक्त खुशी हवी असते. आणि मी तर खूप लहान आहे पण मला असं वाटतं की जेव्हा मी इथे येऊन ॲक्च्युली रिॲलिटी बघली तेव्हा मला खूप खराब वाटलं आणि असं नसायला पाहिजे. सो अजून मुलं आहेत आजी आहेत यार तुम्ही करू शकता यार. म्हणजे काय बोलतो मला असं खूप काही बोलायचं पण मला आय डोंट हॅव वर्ड्स. बट त्यांचं दाखवतो मी कसं काय ते पूर्ण एंट्रीचं
जेवण वगैरे म्हणजे माझा दादा आणि त्याचा ऑफिस